मित्रांनो, आजकाल मेमरीच्या प्राइस एवढे वाढले आहेत की नॉर्मल फीचर्स वर देणारा स्मार्टफोन सुद्धा 10,000 पर्यंत मिळत आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका ब्रँड बद्दल सांगणार आहे की त्यांनी फक्त 7,000च्या आत असा स्मार्टफोन लॉन्च केला आहे की ज्यामध्ये तुम्हाला मोठी बॅटरी बघायला मिळते, सोबत बेस्ट कॅमेरा बघायला मिळतो। तर मित्रांनो, हा AI प्लस ब्रँड कडून रिसेंटली लॉन्च झालेला त्यांचा स्मार्टफोन AI प्लस पल्स 2। तर मित्रांनो, हा AI प्लस कडून येणारा त्यांचा पल्स 2 स्मार्टफोन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्मार्टफोन बद्दल पूर्ण डिटेल रिव्ह्यू करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच टेक रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। बघू शकता, सर्वात आधी आपल्याला AI प्लस पल्स 2 चा बॉक्स बघायला मिळते आणि राईट साइडने तुम्हाला कोपऱ्यात AI प्लस ची ब्रँडिंग बघायला मिळते आणि अशा प्रकारे तुम्हाला स्मार्टफोनचा बॉक्स बघायला मिळते। तर चला सर्वात आधी बॉक्सला ओपन करूया। मित्रांनो, बॉक्सला ओपन करता सर्वात आधी आपल्याला फोन बघायला मिळतो आणि बघू शकता एवढ्या कमी बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला स्टायलिश डिझाईन्स वर देणारा स्मार्टफोन बघायला मिळते। आता थोडं फोनला साइडने ठेवू आणि बॉक्समध्ये बघूया कुठल्या गोष्टी आहेत। तर सर्वात आधी तुम्हाला युजर मॅन्युअल बघायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे या फोनसोबत तुम्हाला केस सुद्धा बघायला मिळते आणि बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे केस बघायला मिळते, जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये केस शोधण्याची गरज पडणार नाही। आणि तुम्हाला टाइप सी केबल आणि चार्जिंग अडॅप्टर सुद्धा सोबत बघायला मिळते आणि सिम इजेक्टर पिन सुद्धा तुम्हाला दिली आहे। तर हे आहेत बॉक्स कंटेंट आणि सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला बॉक्समध्ये बघायला मिळतात। आता बॉक्सला थोडं साइडने करूया आणि फोन कशा प्रकारे आहे ते बघूया। सर्वात आधी फोनचा जो लुक आहे तो एकदम सिंपल आणि क्लीन आहे बजेटच्या हिशोबाने। बॅक मध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे, सोबत LED फ्लॅश सुद्धा दिला आहे आणि मागे तुम्हाला दोन पॅटर्न बघायला मिळतात। एका साइडने ग्लोसी फील आहे आणि दुसऱ्या साइडने थोडं मॅट फिनिश सारखं वाटतंय आणि जेव्हा आपण फोन हातात घेतो तेव्हा खरंच खूप लाईट वेट वाटतोय आणि याची ग्रिप सुद्धा प्रॉपर हातात बसते। आणि आता फोन मध्ये असलेल्या पोर्ट्स आणि बटन बद्दल थोडी माहिती घेऊया। यामध्ये तुम्हाला खालच्या साइडने 3.5 mm जॅक, प्रायमरी माइक, टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल बघायला मिळते आणि सोबतच फोनच्या उजव्या बाजूने पॉवर ऑन ऑफ बटन बघायला मिळते। त्याचा कलर रेड बघायला मिळतो आणि थोडं युनिक वाटतो आणि त्याचा वापर तुम्ही साइड फिंगरप्रिंट म्हणून यूज करू शकता। आणि त्याच्यावर तुम्हाला व्हॉल्यूम अप अँड डाऊन बटन बघायला मिळते आणि फोनच्या वरच्या साइडने तुम्हाला काहीच बघायला मिळणार नाही आणि साइडने तुम्हाला सिम ट्रे बघायला मिळते आणि यामध्ये तुम्हाला ट्रिपल स्लॉट सिम ट्रे बघायला मिळते, म्हणजे यामध्ये तुम्ही 2 सिम कार्ड आणि SD कार्ड यूज करू शकता। आणि यामध्ये फिंगरप्रिंट सोबत तुम्हाला फेस अनलॉक सुद्धा मिळून जातो आणि यात तुम्हाला IP64 ची रेटिंग सुद्धा बघायला मिळते। आता डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला 6.75 इंचेस SD प्लस IPS डिस्प्ले विथ 120 Hz रिफ्रेश रेट बघायला मिळते, म्हणजे सोशल मीडियावरती स्क्रोलिंग एकदम स्मूथ होऊन जाईल। आणि यामध्ये तुम्हाला 450 निट्स ब्राईटनेस सुद्धा बघायला मिळतो। तुम्ही इंडोर यूज करत असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आणि परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला युनिसॉस T7250 ऑक्टा-कोर प्रोसेसर बघायला मिळते, ज्यामधून तुम्ही हलकी फुलकी गेमिंग करू शकता, सोबत डेली सोशल मीडिया यूज करू शकता। आणि रॅम बद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला 2 व्हेरियंट बघायला मिळतात, एक 4GB आणि एक 6GB सोबत येतो आणि LPDDR4X रॅमचा सपोर्ट मिळतो। आणि तसं बघितलं तर LPDDR4X रॅम पॉवर इफिशियंट आहे, ज्यामुळे तुम्ही डेली मल्टीटास्किंग एकदम स्मूथ करू शकाल। आणि आता स्टोरेज बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला 64GB आणि 128GB स्टोरेज बघायला मिळते आणि या स्टोरेजला तुम्ही 1 TB पर्यंत एक्सपांड करू शकता। आता कॅमेरा बद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला 50 मेगापिक्सल AI बॅक कॅमेरा सोबत फ्रंट मध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे, त्यातून तुम्ही असे डिसेंट फोटोज कॅप्चर करू शकता। आणि बॅटरी बद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला 6000 mAh ची मोठी बॅटरी बघायला मिळते, जे आरामात 1 दिवस चालून जाईल आणि सोबतच तुम्हाला 80 वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट सुद्धा दिला आहे। आणि सॉफ्टवेअर बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला लेटेस्ट Android 16 बघायला मिळते। आणि कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर यात तुम्हाला ड्युअल 4G VoLTE चा सपोर्ट मिळून जातो आणि सोबत ब्लूटूथ 5.0 सोबत येतो आणि वायफायचा सुद्धा सपोर्ट मिळून जातो। USB Type-C चा पोर्ट दिला आहे। जर आता विचारायचं झाल्यास तुमचा बजेट 6000 ते 8000च्या दरम्यान असेल आणि तुम्हाला मोठी बॅटरी, ठीक कॅमेरा, 120 Hz रिफ्रेश रेट फॉर बेटर स्क्रोलिंग एक्सपिरियन्स, नक्की या फोनला तुम्ही विकत घेऊ शकता किंवा घेण्याचा विचार करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला स्मार्टफोन कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहिजे नक्की कमेंट करून सांगा। आणि असेच टेक रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।